नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी साईट या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची बातमी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे की ड्रोन आता शेतीसाठी ड्रोन खरेदीसाठी सरकारकडून आता 5 लाख रुपयापर्यंतचं अनुदान आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्या ठिकाणी त्याची या योजनेचे नेमकं मुख्य वैशिष्ट्य तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. त्याचे फायदे सांगणार आहे. त्या ठिकाणी या योजनेत बसणाऱ्या शेतकऱ्यांना कोणत्या अटी महत्त्वाच्या आहेत, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत शेतकऱ्यांसाठी या ड्रोन सुविधेसाठी, आणि त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या ठिकाणी जाऊन अर्ज करायचा आहे याची सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा मित्रांनो, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा मिळावा तसेच शेतातील कामे सोपी व्हावी यासाठी राज्य सरकारने ड्रोन अनुदान योजना सुरू केलेली आहे. तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी जास्तीत जास्त आता 5 लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत आता केली जाणार आहे. तर बघा, या योजनेचे उद्देश आणि फायदे काय आहेत बघा. तर या ड्रोनचे फायदे असे आहेत, शेतात खते आणि कीटकनाशकाने फवारणीसाठी या ड्रोनचा उपयोग होतो. सोपी पद्धतीसाठी याचा उपयोग होतो. तर आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ देखील घेता येतो. कीटकनाशके व खतांची अचूक फवारणी होते. खर्च आणि वेळ आणि मेहनत कष्टही त्या ठिकाणी बल कमी लागते. तर ड्रोन फवारणीमुळे आजार कमी होतात. नवीन रोजगार देखील त्या ठिकाणी शेतकऱ्यांना निर्माण होतात. तर या योजनेच्या अटी कोणत्या आहेत पहा. तर अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. स्वतःचीच शेतजमीन त्यासाठी शेतकऱ्याला लागली पाहिजे आणि अर्जदार सरकारी नोकरीत नसला पाहिजे. योजना केवळ एका व्यक्तीला मिळणार आहे घरातील. तर कृषी किंवा संबंधित पदवीधर असल्यास त्या ठिकाणी पदवी देखील त्याची आवश्यक असणार आहे. तर त्या ठिकाणी त्याला आता आवश्यक कागदपत्रे कोणती लागत नाही बा. शेतकरी ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, बँक खात्याचे पासबुक, ड्रोन विक्रेत्याचे कोटेशन, संस्थेची नोंदणी प्रमाणपत्र ते संस्थेसाठी लागणार आहेत. तर हेच झालं तुम्हाला त्या ठिकाणी कागदपत्रे. तर त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे याची पहा. तर डीबीटी महाराष्ट्र.gov.in फार्मरवर जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. जर तुम्हाला नाही समजलं तर शेजारच्या सेतू केंद्रात, सेवा केंद्रात जाऊन तुम्ही त्या ठिकाणी असा फॉर्म तुम्ही भरू शकता. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा.